अब पछताए क्या होत है जब चिडिया चुग गई खेत. आता पश्चाताप करून काही अर्थ होणार नाही. म्हणून बंधूंनो, या सगळ्या गोष्टींचं मर्म जपा. या गोष्टींचं मर्म जर जपलं ना, तर तुमच्या जीवनाचा आणि ह्या जगामध्ये परमात्म्याच्या कृपेशिवाय दुसऱ्या आपल्या कुणावरती कुणीच कृपा करणारा बसला नाही. आपल्यावरती कृपा करणारा कोणीच नाही. आई वडील सुद्धा एका विशिष्ट वेळेला कोणाचे गडगोत कोणाचे सगळे सोयरे कोणीच कामाचे नाही. एका विशिष्ट वेळेला ती सुद्धा आपल्या पाठीमागे जातील. देव जर आपल्यावरती कृपाळू असेल, देव जर आपल्यावरती जर हितभावनेनं आपल्यावरती नजर ठेवून कृपा करून जर असेल, तर जगाची कितीही सत्ता तुमच्या विरुद्ध होऊ द्या, पण काही होत नाही. जन हे सुखाचे दिल्या घेतल्याचे अंतकाळीचे वा कोणी नाही. जेव्हा तुम्ही द्याल घ्याल, संसारामधली ही जी परतफेड आहे, ही जी वाहतूक आहे, ही तुम्हाला चालताना दिसेल. पण देणं घेणं बंद राहिलं की मग तुमच्याकडे काही शिल्लक राहत नाही. म्हणून आपण करावा उद्धार. आपला उद्धार करण्यासाठी प्रयत्न करा. मंदिराची एवढी परमपवित्र जागा आहे आणि मग गावामध्ये उद्देशी मंडळ म्हटल्यानंतर आता ह्या उपदेशांना वेगळं आमंत्रण नाही द्यायला पाहिजे. अहो, माझे 2-3 सत्संग आमचे चालतात. त्या सत्संगाला दर 15 दिवसाला असतात, महिन्याला असतात, पण त्या सत्संगाला अहो कमीत कमी 200-300 मंडळी असतात आणि ती अधोगर उपस्थित असते. बघा, अगोदर म्हणजे माझा प्रवचनाची वेळ 7:45 किंवा 8ची आहे, पण 7:30 7:15 पासून ती मंडळी सगळी तयारी करून बसलेली असते. म्हणजे मी जाईल तेव्हा कमीत कमी 150-200 लोक असतात आणि मध्यापर्यंत 300-400 लोकांपर्यंत लोक होतात. आपलं वळण नेमकं कुठल्या वळणाला वळण घेतंय हे इथं चित्रावरून दिसतंय. आपण उपदेशी आहात की नुसते फक्त कान फुकलेले आहात, एवढंही याच्यातून दिसतं. गंमत अशी आहे की आमचं काम बोलणं म्हणजे काय, तुमच्या चुकीच्या वळणाला पण थांबवणं आमचं काम आहे. तुम्हाला हा जर सल्ला कडू वाटत असेल तर मग जगात तुम्हाला परमेश्वर जरी सांगायला आला तरी तुमचे कान ऐकून घेणार नाही. पहिल्यांदा आपण धर्म कसा करावा. जसं आता तुम्ही स्वयंपाक, एखादी माता स्वयंपाक करते, तिला जर मी सांगायला गेलो की नाही आई अशी ती भाताची अशी करायची असते, इकडून थापायचं असतं, चालणार नाही ती गंमत. का? कारण तुम्ही त्याच्यामध्ये तरबेज आहात. एखादा नांगरणारा व्यक्ती असेल, त्याला जर म्हटलं की बाबा असं नाही तसं नांगरायचं, तो म्हणाल बाबा तुम्ही बाबा आहे, मी याच्यामध्ये लहानपणापासून शेती करतोय, तुम्ही मला कशाला सांगता. म्हणजे तिथेही तो सल्ला चालणार नाही. त्या पद्धतीने जसं प्रपंचामध्ये आम्ही तुम्हाला सल्ला दिला तर चालणार नाही, तसा परमार्थामध्ये तुम्ही आम्हाला सल्ले देऊ नका. उलट आमचे सल्ले तुम्ही ऐका. आमच्या सल्ल्याप्रमाणे, गुरुच्या सल्ल्याप्रमाणे, शास्त्रज्ञाच्या वक्त्याच्या सल्ल्याप्रमाणे जर तुम्ही चाललात तर एक दिवस भगवान परमात्मा तुमच्या दारावरती उभं राहिल्याशिवाय राहणार. एक दिवस असा येईल की भगवंताला तुमच्या दारापर्यंत यावं वाटेल. एक दिवस तुमच्या दारापर्यंत तो परमात्मा आल्याशिवाय राहणार नाही. जगात एक संत असेल, भगवंत असेल, ग्रंथ असतील, हेच तुमचं हित करतात. ग्रंथ तुम्ही रागामध्ये वाचा, शांततेत वाचा, झोपेत वाचा, उठताना वाचा, ग्रंथ जे सांगायचं तेच सांगते. संताजवळ तुम्ही कुठल्याही अवस्थेमध्ये जा, ते संत तुम्हाला उद्धाराचाच मार्ग सांगतील आणि भगवंत उद्धार केल्याशिवाय राहणार नाही. जगात ही 3च नाती अशी आहे की ती निस्वार्थ भावनेची आहे. बाकी सगळी नाती बघा ना. एक विडंबन मी तुम्हाला सांगतो. तुम्ही डॉक्टरकडे जाता आणि डॉक्टरकडे गेल्यानंतर डॉक्टर साहेबांना म्हणतात की डॉक्टर ताप आलाय, अंग दुखतंय. मग डॉक्टर काय करतात, इंजेक्शन घेतात, गोळ्या वगैरे चेक करतात, तुमचं सगळं हार्टबीट चेक केलं, मग तुम्हाला इंजेक्शन देतात आणि मग डॉक्टर बरं वाटेल का? हो, बिलकुल 2 दिवसामध्ये आराम पडलाच पाहिजे. आता हे जे शब्द आहेत ना, हे बेगडी शब्द आहेत. तुम्हाला 2 दिवसात आराम पडला पाहिजे, डॉक्टरनी भलेही त्या इंजेक्शनच्या भरोशावर तुम्हाला सांगितलं असेल, पण विडंबन नीट लक्षात घ्या त्या डॉक्टर सोबत काय की डॉक्टरची सगळी उपजीविका तुमच्या आजारावरती चालू आहे. तुम्ही आजारी पडले तर डॉक्टरचं घर चालतंय, पण त्या डॉक्टरला एका मनाने किंवा जड अंतःकरणाने किंवा त्या व्यवसायासाठी का होईना म्हणा, नाही तुम्ही बरे होणार. आता ते बरे होणार हे कसं मनातून म्हणू शकता तुम्ही? बरे जर होणार असं जर ती म्हटली मनातून, तर तुम्ही परत आजारी पडणारच नाही. आजारी पडणार नाही म्हणजे त्यांची उपजीविका चालणार नाही. जगामध्ये परमात्म्याशिवाय आपलं कोणीही हित करत नाही. परमात्म्याच्या म्हणून कृपेला पात्र होण्यासाठी तुम्ही सर्वांनी अतोनात प्रयत्न केला पाहिजे. धर्म कसा वृद्धिंगत होईल, धर्म कसा वाढेल, त्याच्यासाठी सदैव प्रयत्न करणं आपलं गरजेचं आहे. पण गडबड अशी होती की भले मी आता 35-37 वयाचा असताना मग तुमच्या शिंगव्यामध्ये आलोय, पण याच्या
अगोदर हजारो महात्मे तुमच्यापर्यंत आले असतील आणि त्यांनी तुमचे कान धरून, कुणाने हात धरून, कुणी डोकं धरून, कुणी जवळ बसवून तुमचा उपदेश केला असेल, तुम्हाला ज्ञान सांगितलं असेल. पण नळे फुंकिले सोनारे इकडून तिकडे गेले वारे, रासबू दुतला दुधा माझी परितो नवे श्याम कर्ण. रासबू म्हणजे गाढव, त्याला दुधामध्ये अभिषेक जरी केला पण तो नवे श्याम कर्ण. तशी आपली गत व्हायला लागली. देनुस्तनी गोचिड तोंड खोवी, तो रक्त प्राशी बहुमस्त जीवी. ज्या पद्धतीने गायीच्या सडाला गोचिड चिटकलेला असतो आणि तो गोचिड त्या गायीच्या सडामध्ये अमृत आहे तरी पण रक्तच प्राशन करत असतो. त्याला त्या अमृताची गोडी कळत नाहीये, त्याला ते अमृत प्यावं वाटत नाही. गोडी क्षीराची नकळे तयाला, उपदेश कैसा आशिया मुडाला. मग अशा मूर्ख व्यक्तीला संत म्हणतात की उपदेश करून काही फायदा नाही. आपण त्या गंतीमध्ये न जाता आपण सज्ञान असलेच्या आणि चांगल्या धार्मिक असलेल्या गंतीमध्ये जावं. बांधोनिया मरकटू उंगळीला, एखाद्या माकडाला धरून आणा आणि त्या माकडाला धरून आल्यानंतर त्याला आंघोळ पांघोळ घाला, चांगला मस्त साबण लावा, त्याला शॉवरमध्ये बाथटबमध्ये धुवा, त्याला अत्तर मारा आणि त्याला सुंदर अशी मुक्ताफळाची गुंफोनी माळ घाला, फलांची माळ घाला. फळांची माळ घातल्यानंतर, फुलांची माळ घातल्यानंतर, सुंदर चाफ्याची सुगंधी माळ घातल्यानंतर ते माकड असं तिकडं पाहतं, वाकडं तिकडं पाहतं आणि ते फुलं ओरबडायला सुरुवात करतं. आपण त्याला 1000 रुपये किलोची फुलं आणून त्याची माळ बनवली असेल, पण त्या माकडाला त्याची चव नाहीये. माकडाला त्याची चव नाहीये. ते काय करतं, ते तोडवून टाकी, रुची नाही त्याला, उपदेश कैसा आशिया मुडाला. 25 असे ओव्या आमच्या ज्येष्ठ धर्मसरणींनी बनवलेल्या आहे की कशा पद्धतीने मूर्ख माणसाला कितीही चांगलं सांगितलं, कितीही सांगत बसलो तरी त्यांना तो उपदेश पटत नाही. मग आपल्याला जर आज ती श्रवण भक्ती जमत नसेल, आपल्याला जर आज ते ऐकणं जमत नसेल, आज आपल्याला जर धर्म करण्यासाठी वेळ देता येत नसेल, तर एक असा विलक्षण प्रसंग आपल्या जीवनामध्ये येईल की त्यावेळेस भगवंत सुद्धा म्हणेल की बाबांनो, तुम्ही तुमच्या पद्धतीने तुमचं जीवन जगा. कारण आपण मागितलेलं आपल्याला प्राप्त होत असतं. दुष्काळात 13वा महिना, आपणच पाणी आपल्या अंगावर शिपडून घ्यायचं, म्हणायचं पाऊस आला. मग काय वेळ तशी झाली. कशाने वेळ आली माहिती का? मगाशी सांगितलं ना की कशाने वेळ आली की पुरुषोत्तमाचा महिना म्हणून तो जपावा, पूजावा. तो न जपता आपण दगड्याचा धोंड्याचा जावयाचा करून टाकला. मग निसर्गही म्हणतो बसा खात दगडन धोंडे, बसा खात मिठाचे खडे. भगवंत तेच देतोय, आपल्या मागण्याप्रमाणे आपल्याला भेटते. आपण काय मागतो त्या पद्धतीने आपल्याला भेटणार आहे. म्हणून परमात्म्याजवळ परमात्मा मागा, गुरुजवळ बसल्यानंतर ज्ञान मागा, ग्रंथाजवळ बसल्यानंतर ज्ञान मागा आणि आपल्याला आपला धर्म कसा सुधारवता येईल याच्यावरती प्रयत्न करा, फोकस करा. आज प्रॉपर्ट्या तुम्ही मुलांसाठी, लेकरांसाठी कमवून ठेवताय, त्यांच्यासाठी अतोनात प्रयत्न करतायत, जीवाचं रान करतायत, हाडाचं पाणी करतायत, रक्ताचं पाणी करतायत, घामाचं धारा लागलेल्या आहे. आणि एवढं सगळं करत असताना हा विचार तुमच्या डोळ्यासमोर येत नाहीये, अरे आपण भलेही या लेकरांसाठी करत असो, आपण भलेही या लेकरांना जमा करून ठेवत असो, पण यदा कदाचित जर यांचा पाय घसरला, या यदा कदाचित जरी वाकड्या मार्गाला जर गेले तर हे आपलं कमवलेलं एका क्षणामध्ये शून्य होणार आहे. बघा ना, परमात्मा आपल्या बरोबर नियोजनाने चालत असतो. आपली हिता जो असे जागता, धन्य माता पिता तयाचे. पोरांना हित काय हे नका शिकू. अरे बघ, ते शेजारी जे पडलेले ना, ते रात्रीचं तोडून आणायचं, उचलून आणायचं, हे हित नाही शिकवायचं पोरांना. तो जर तुला असं बोलत असेल ना, त्याने तुझ्याकडे वाकडं पाहिलं ना, रात्रीच्या टायमाला त्याच्या गाडीची हवा काढून दे, त्याच्या गाडीवरती दगड टाक, हे नाही शिकवायचं. लेकरांना शिकवायचं हित ते करावे देवाचे चिंतन, देवाचं चिंतन करायला शिकवा त्यांना. आणि मग आपल्या डोळ्यासमोर त्या प्रॉपर्टीचं, परमात्म्याचं नियोजन बघा सुंदर आहे. 50व्या 40व्या 50व्या वयापर्यंत ना आपले बरोबर थोडेसे कान कमी होतात, कानपूरला. का कमी होतात माहिती का? त्याचे अर्थ जर तुमच्या लक्षात आले ना, तुम्ही उपचार करून घेणार नाही तुमच्या कानावरती. बरोबर वयाच्या 50व्या वर्षी 60व्या वर्षी तुमची कानपूर लाईन कमी होते, कान कमी होतात, ऐकायचं कमी होतं. बरोबर त्याच टायमाला थोडेसे डोळे अंधुक अंधुक दिसायला सुरुवात होते, चालायला हात थोडेसे, पाय थोडेसे
गडबडायला लागतात। अशी अवस्था का होते? शरीर थकलं म्हणून होत असेल, हा भल्ले शारीरिक भाग असला, पण आध्यात्मिक चिंतनात्मक भाग असा आहे बाबा की कान याच्याकरता बहिरे होतात की अरे तू कवडी कवडीना क्षणाक्षणाने कणाकणाने जमवलेला जो प्रपंच आहे, आता त्या प्रपंचाला तुझ्या डोळ्यासमोरच उधळल्या जाईल म्हणून तुझे डोळे आंधळे झाले पाहिजे। तुझा तू कवडी कवडीनं जमवलेली जी माया आहे, तू भले एक एक रुपया विचार करून खर्च केला असेल, पण तुझ्या समोरची जी पिढी आहे त्याच्यामध्ये बिलकुल विचार करणार नाही। ती 10,000 आणि 20,000 बोलणार नाही, लाखाशिवाय बोलणार नाही, म्हणून तुझे डोळे आंधळे व्हावे। दुसरं कान बधीर का व्हावे? अरे तू प्रपंच केला आणि जीव लावून केला आणि त्याच्यामध्ये माया टाकून केला, पण त्यांना ऐकं मिळाल्या कारणानं त्यांना तुम्ही खर्चू देत नाहीये, म्हणून ते तुमच्याविषयी शेजारच्या खोलीमध्ये बसून कुरघोडी करतील। अरे माझ्या म्हाताऱ्यासारखं कंजूस कुणीच नाही हो, माझ्या म्हातारीसारखी जरा विरोधाभास करणारी, पक्षपात करणारी म्हातारी कोणीच नाही। बघा ना, लहाण्याला किती भरभरून दिलं आणि मी मोठा असून सुद्धा माझ्या वाटेल काही नाही। थोडं उलट बोललं का? लहान असं म्हणतो, मोठ्याला बघा ना किती दिलं, आणि मी लहान असून सुद्धा माझ्याकडे काही लक्ष नाही। घराघरामध्ये मातीच्या चुली आहे आणि प्रवचन हे लई सोपं असतं। तुमचं पाहिलं, तुमच्या घरात जेवायला जरी गेलो तरी अर्धा तासाचं मटेरियल भेटून जातं आम्हाला। सुनबाई कशी येते, दंडवत करते की नाही, तुमच्या शब्दात ऐकलं की नाही, मुलगा आला की नाही तुमच्या समोर, त्यांनी वाकून दंडवत केला की नाही, त्यांनी पूजा केली की नाही, याच्यावरून समजतं की पुढं तुम्ही नेमकं काय दिलंय। भला मोठा बंगला दिला, भले मोठे पैसे दिले, गाड्या गोड्या सातबारे दिले की संस्कार दिले, हे त्याच्यावरूनच दिसतात। आणि ज्या घरामध्ये आई वडिलाच्या अगोदरच मुलं धर्मवान व्यक्ती बघितल्यानंतर, गुरु बघितल्यानंतर हजर राहिले, तरीही ती सुदाम्याची जरी झोपडी असली आणि एखादं फाटकं तुटकं घर जरी असलं, छप्पर जरी असलं, तरी समजून घ्यावं की ही महालामध्ये राहणारी मंडळी आहे, ही महालामध्ये राहणाऱ्याच्या भाग्यवान मंडळी आहे। भाग्यवान व्यक्ती तो नसतो की ज्याचा खूप मोठा बंगला आहे, ज्याचं खूप मोठं घर आहे, ज्याचं खूप मोठं शेत आहे, ज्याचं खूप मोठ्या गाड्या आहे, ज्याच्याकडे खूप मोठा बँक बॅलन्स आहे, तो भाग्यवान नाही आहे। भाग्यवान व्यक्ती तो आहे की एवढं सगळं असून सुद्धा ज्याला देव करावा वाटतो, धर्म करावा वाटतो, मंदिरामध्ये यावं लागतं, आई तो भाग्यवान। तुम्हाला पैसे गोळा करता आले याचा अर्थ तुम्ही भाग्यवान नाही। पैसा तर बघा ना, रस्त्यावरती एखादी स्त्री उभी जरी राहिली तरीही ती पैसा कमवते। बाजारामध्ये एखाद्या जीवाला मारलं तरी पैसा कमवला जातो। एखाद्या नको त्या गोष्टीला आता लोक असंही कामं करून घेत आहेत, अरे तो मला नडला होता पण माझी ताकद काही पोचत नाही, मी तुला 10,000 रुपये देतो, जरा त्याचा काटा काढ। पैसा कमवणं सोपं झालंय, लक्ष्मी कमवणं अवघड आहे आणि त्यातल्या त्याच्यात बरकत कमवणं अवघड आहे, लोकांचा आशीर्वाद कमवणं अवघड आहे। हे लेकरांना शिकवा, पोरांना हे शिकवा, धर्म ज्याने समोर दिला त्याचं खरं जीवन म्हणता येईल, त्याचं खरं जीवन म्हणता येईल। म्हणून तुम्ही चांगलं मागितलं पाहिजे, परमेश्वराला मागत असताना आपलं हित मागितलं पाहिजे, लेकरांचं हित मागितलं पाहिजे, त्यांना धर्म करण्याची बुद्धी मागितली पाहिजे। एखाद्या घरामध्ये व्यसनी व्यक्ती असेल तर त्याला म्हणू नका वारंवार की तू व्यसन सोड, व्यसन सोड। परमेश्वराला जशी प्रार्थना करा की माझा पती, माझा मुलगा धर्माकडे लागला पाहिजे। आयांना हे तुमचं कर्तव्य आहे, आपल्या लेकरांकडे पुढे हा संस्कार धर्म सोपवला पाहिजे। भविष्यामध्ये तुमच्या घरामध्ये सुनबाई येईल, अहो तो मुलगाच जर करत नसेल, तुम्ही सकाळी 9 वाजता उठून मग देवाला कसं तरी एखादी अगरबत्ती लावून जर वेगळे होत असाल, काय तर सुनेला तर 2 धर्म करावा वाटेल। पहिला आपण प्रताप करणं गरजेचं आहे, आपण सकाळी 5 वाजता उठून गाठ्या फिरवताना दिसणं गरजेचं आहे। पण काही माणसं उपदेश देण्यामध्ये पटाईत असतात की आपण भले 7 वाजता उठत असेल पण बायकोला 5 वाजताचा ऑर्डर देतील, अरे उठली का, अरे उठली का, पाणी ठेवलं का, असं केलं का, तसं केलं का। आता पाणी ठेवायचा जमाना राहिला नाही, पण आम्ही जेव्हा लहानपणी होतो तेव्हा आमच्या कानावरती हे आवाज यायचे, आई वडिलांचे म्हणा, कुठे गेलो तरी हे आवाज यायचे। आणि हे मस्तपैकी 7 वाजता आईतं पाणी, टावेल, अंडरपॅन्ट देऊन मग तिथं मला वाटायचं मग त्यावेळेस की मी आता वाटतंय की त्यावेळेस त्या बाईंना पाणी सुद्धा घालायला पाहिजे होतं, बाबाला कवटाला धरून उभं करायला पाहिजे होतं, खाली बसवायला पाहिजे होतं, साबण सुद्धा लावून द्यायला पाहिजे। करावं लागतंय। उत्तर भारतामध्ये एक प्रथा आहे, पुरुष मंडळी ऐका, मी 7 वर्षात, तुमचं पुढच्या वेळेस ठेवू प्रवचन, काही काळजी नाही, पुढच्या वेळेस माझं पाकिट तुम्हाला पुढचं, बरं का। पुरुष मंडळी एक प्रथा आहे उत्तर भारतामध्ये। मी जे आचार्य आणि शास्त्री शिकण्यासाठी तिकडं शिमला हिमाचल प्रदेशमध्ये होतो, तर तिथे एक प्रथा बघितली,
त्या घरामध्ये 2 स्त्रिया होत्या, सासू आणि सून, आणि 2 पुरुष, मुलगा आणि बाप, आणि 2 लहान लेकरं. त्या घरामध्ये मला राहण्याचा बराच दिवस योग आला. योग आल्यानंतर आता मी तर शिक्षण घेत असल्या कारणानं स्वतःचे कपडे स्वतः धुणं, स्वतः सगळ्या गोष्टी करणं हे बघितलं. पण त्या घरामध्ये सकाळी उठल्यानंतर मी बघितलं की पुरुष दोघंही, म्हणजे जे बाप आणि मुलगा, ते दोघंही मी बघितले की ते आंघोळ केल्यानंतर स्वतःची अंडरवेअर, अंतर्वस्त्र, बनियान आणि टॉवेल स्वतः धुवून बाहेर आणायचे आणि वाळत घालायचे. आता मी इकडं आपल्या महाराष्ट्रात बघितलेलं लहानपणापासून की बायांनी जेव्हा धुणं काढलं, धुवायला जातात दगडावरती, तेव्हा 5-6 अंडरपॅन्टी असतात, 5-6 बनेल असतात, लुगडं असतं, चोळी असते, साडी असते, अमकं असतं, तमकं असतं. लहान लेकरं असतील तर त्यांचे ते जे बाळातले काय असतात ते असतात, सगळं असतं. असं पाहिलेलं चित्र. मी म्हटलं असं कसं असेल हो. शेवटी न राहून आता ते जे मुलगा होता त्या बाबांचा, की त्यांना विचार, तुमच्याकडे ह्या प्रथा थोड्याशा मला वेगळ्या वाटल्या, तुमची बायको तुमची सेवा पूर्ण करत नाही का? म्हटले करते ना बाबा. असं कसं? बघा ना, मला सगळं जाग्यावरती गरम खाणं, गरम पिणं, माझी सगळी सेवा करते, असं कसं करते? मग म्हटलं तुमची ते मी बऱ्याच वेळा बघितलं की मी जसं माझे अंतर्वस्त्र, माझ्या चडी बनियान धुवून ठेवतो, तसंच ते तुम्ही स्वतः हाताने धुवून ठेवतात. तुमच्या घरात बायको आहे, तुम्ही तिला सांगितलं पाहिजे. त्याने असा हात केला, क्या बाबा क्या बोलते? तर म्हटलं असं का बोलताय तुम्ही? अहो, ती माझी लक्ष्मी आहे. ज्या दिवशी ती माझ्या घरामध्ये आली, ती माझी बरकत म्हणून, लक्ष्मी म्हणून आली, आणि त्या लक्ष्मीनं माझ्यासाठी जी जी करतीये तेच खूप भरपूर होतंय. ती माझे कपडे धुते हेच माझ्यासाठी भरपूर होतंय, ती माझ्या लेकरांना सांभाळते हेच माझ्यासाठी भरपूर होतंय. आता मी मोठा, लहान लेकरू जर असतात वेगळी गोष्ट आहे, पण आता मी सज्ञान झालो आणि आणखीही मी माझ्या कमरेचे वस्त्र तिच्या हातून धुवून घ्यावे, हे इतकं पाप मला कुठं फेडायचं? माझ्या लक्ष्मीच्या हातून कमीत कमी तेवढं तरी नाही झालं पाहिजे, म्हणून मी माझ्या हाताने हे वस्त्र धुतो आणि वाळत घालतो. मला इतका भाव तो आवडला आणि इतकं चांगलं त्यांचं. आणि मी प्रत्येक घरामध्ये, त्या पंजाब्यांच्या घरामध्ये गेलो, काही आपल्या हिंदूंच्या घरामध्ये गेलो, सगळ्यांच्या घरामध्ये ती प्रथा. एकच गुण, बाकीचे भरपूर चांगलं सांगण्यासारखं आहे, पण एक तो गुण बघितला मी, आणि त्याच्यावरून वाटलं की मग आपण कुठंतरी संस्काराच्या बाबतीत सुद्धा कमी पडतोय, आपण आपल्या प्रथेच्या बाबतीतही कमी पडतोय. एकीकडे म्हणायची तू माझी भाग्यवान आहे, सौभाग्यवती लक्ष्मी आहे, तुझ्यामुळं बरं झालं, आणि तिच्यासाठी वेगळा संसार काढायचा, पण तिला सकाळ संध्याकाळ तिच्या माहेरचा सगळा 7-12 काढत 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 उद्धार करायचा. हे दुटप्पी वागणं पुरुष मंडळी थोडंसं बदलवलं पाहिजे. जया मुखी हरिनाम, त्याच्या मुखामध्ये चुकीचा शब्द नाही आला पाहिजे, आणि जरी यायला लागला तरी हरिनामाने, भक्तीने, भक्तीच्या प्रभावाने त्याला कंट्रोल करणं गरजेचं आहे. पण काय होतं की पाषाण तो पै उदकांत महा, घालून ठेवा सुनम्र पहा. दगडाला किती पाण्यामध्ये ठेवून ठेवला, हजारो वर्ष नदीच्या पाण्यात जरी राहिला, पण तो दगडाला जर फोडून पाहिलं, तो फोडिता अंतरीना भिजेला, तो आतमध्ये भिजलेला दिसत नाही, आणि उपदेश कैसा आशिया मुडाला, असा उपदेश करून मग काही अर्थ नाहीये. थोडंसं परिवर्तन गरजेचं आहे. पुरुषोत्तम मास संपला, पण पुरुषोत्तमाचं काय करावं हे कोणाच्याही लक्षात आलं नाही. आपण बाकीच्या इतर प्रथांमध्ये स्वतःला गडबडून घेतलं, आणि मग गडबड झाली काय की जेव्हा घ्यायची वेळ येते, जेव्हा परमेश्वराच्या कृपेची वेळ येते, त्यावेळेस आपल्या वह्या नील दिसतात, कोऱ्या दिसतात, त्याच्यामध्ये काहीच दिसत नाही. तुम्हाला वाटतं की आपण सकाळ संध्याकाळ थोडंफार 5-10 मिनिटं बसतोय, एखादी माळा फिरवतोय म्हणजे देव आपल्याला प्रसन्न होईल. नाही, देव इतका सोपा नाहीये. देवाला प्रसन्न होण्यासाठी यती मुनी जपितपी संन्यासी डोंगरामध्ये, गड किल्ल्यांमध्ये म्हणा, पहाडावरती हजारो वर्षापासून बसलेले, त्यांच्या सुद्धा डोळ्यांसमोर तो झलक दाखवायला लवकर येत नाही. आपल्या 5-10 मिनिटाच्या पूजेनं कशाला येणार आहे हो? म्हणून त्याला जेवढं वाढवता येईल तेवढं वाढवा, जेवढं करता येईल तेवढं चांगलं करण्याचा प्रयत्न करा. प्रपंचाला 24 तास देत असताना त्या 24 तासामधले एक तास तरी परमात्म्याला द्यावा. अरे नसेल 1 तास, पण सकाळचे 24 मिनिटं, संध्याकाळचे 24 मिनिटं, नाही सकाळचे संध्याकाळ, अरे सकाळचे 12 मिनिटं, संध्याकाळचे 12 मिनिटं, तेवढे जरी देवाला दिले तरीही ईश्वर प्रसन्न झाल्याशिवाय राहणार नाही. तो कणाकणाने, क्षणाक्षणाने आपला झाल्याशिवाय राहणार नाही. हेच मला आजच्या ह्या निमित्ताने आपल्याला सांगावंसं वाटतं. आपले संस्कार, आपला धर्म आपण जितका जोपासून ठेवाल, आणि जितकं परमात्म्याप्रती आपलं
प्रेम ठेवा, तितका परमात्मा आपल्यावरती कृपा केल्याशिवाय राहणार नाही. धर्म वाढला पाहिजे. आता ह्या गादीची परंपरा अशी आहे की या गादीनं तत्वज्ञान शिकवावं, धर्म शिकवावं, चिंतन शिकवावं, तुमचा धर्म कसा वृद्धिंगत होईल हे शिकवलं पाहिजे. ह्या गादीवरून चुकीचं सांगता येत नाहीये. या गादीवरून तुम्ही बिगडी कसं वागावं, डुप्लिकेट कसं वागावं हे सांगून चालणार नाही. तुम्हाला हसवायसाठी रडवायसाठी मी आलेलं नसून तुम्हाला जाग करण्यासाठी मी आलेलं आहे. तुम्ही जागे व्हा. आणि जाग कशासाठी व्हा की तेच चूल, तेच माती, तोच घर, तेच जमीन, त्याच्यासाठी जाग नका हो. तुम्ही जाग धर्मासाठी व्हा आणि आपला धर्म कसा वाढवता येईल याच्यासाठी प्रयत्न करत राहा. आपण हा जो कार्यक्रम आयोजित केला हा कार्यक्रम खऱ्या अर्थानं स्तुत्य आहे. आता मी महिनाभर फिरलो पुरुषोत्तम मासाच्या निमित्ताने. मग महिन्याभरामध्ये सगळ्यांच्या घरी दोड्याचं जेवण खात असताना, बोलावत असताना सगळ्यांनी जावई पुसताना दिसला. पण क्वचित घरांमध्ये साधुसंत पूजन होताना दिसले, क्वचित घरामध्ये देवाचं पूजन होताना दिसलं, क्वचित 1000मधल्या 500मधल्या 100 घरांमध्ये साधुसंत बोलावून त्यांना आतापर्यंत आता आमची अमरावतीला पाठीमाग आता 15 दिवसापूर्वी कथा झाली, तर त्या मंडळीचा भाव इतका शुद्ध बघा की त्यांनी अधिक मासानिमित्त कथा ठेवली, ती 7 दिवस कृष्ण कथा ठेवली. त्याच्यामध्ये त्यांचा भाव असा की बाबा आतापर्यंत आम्ही पुरुषोत्तम मास, अधिक मास आतापर्यंत तो धोंड्याचा किंवा याचा त्याचा महिना म्हणून करत आलो, पण आता आम्ही भक्ती करतोय, आम्हाला उमजलंय, कळलंय की खरा पुरुषोत्तम भगवान गोपाल कृष्ण आहे, खरा पुरुषोत्तम भगवान योगेश्वर श्रीकृष्ण आहे. आम्ही ह्या महिन्यामध्ये जावयांना सांगून टाकलंय की यावेळेस तुम्हाला अंगठ्या आंबरस मिळणार नाही. यावेळेस आम्हाला आमचा खरा जो जावई आहे, विदर्भामधल्या अमरावतीची रुक्मिणी मातेची माहेर आहे आणि ती सासूरवाडी भगवान कृष्णाची आहे. या अर्थाने त्या मंडळीचा अतिशय उच्च भाव. म्हणून ते म्हटले की आम्हाला आता हा नश्वर जावई नाही, आम्हाला ईश्वर असलेला जावई पूजायचा आहे. भले कुठल्या रूपाने, पुत्र रूपाने, बंधू रूपाने, सखा रूपाने, तुमेव माताचे पिता, तुमेव कुठल्या तरी रूपाने तो आमच्या अंतःकरणात येईल, म्हणून आम्हाला त्याचं पूजन करायचं आणि त्याची कथा ऐकायची. म्हणून त्या मंडळींनी 7 दिवस 8 दिवस कथेचं सुंदर असं आयोजन केलं होतं. आपणही धार्मिकच आहात. देर से आए दुरुस्त होय, उशिरा का होईना परंतु चांगला भाव तुमचा जागृत झाला. आता 12 वाजता तो पुरुषोत्तम मास संपेल, 12:30 वाजता, पण शेवटच्या दिवशी का होईना पण तुम्ही देवकार्य करता आहात. म्हणून तुम्ही त्या बाकीच्या 30 दिवस 31 दिवस केलेल्या बाकीच्या लोकांपेक्षा श्रेष्ठ आहात आणि उत्तम आहात. म्हणून तुम्हाला सुद्धा मनापासून धन्यवाद. तुम्ही सुंदर असं आयोजन केलं आणि मग असा जर तुमचा सुंदर भाव असेल तर नक्कीच परमात्मा तुमचा तो आमरस टाकल्याशिवाय राहणार नाही. त्या पोळीचा एक घास का होईना घेतल्याशिवाय राहणार नाही. तिथं घास तुटेल अथवा न तुटेल, परंतु तो त्याला पदार्थ खायची गरजच नाहीये, तो भाव खात असतो. तो त्या भावाला स्वीकार केल्याशिवाय राहणार नाही. बंधूंनो,